किंमत येईल, आई बापाचे हाल होतील, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागेल, देवळा ओस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील, पण 3 अटीवर पोराला मारायचं नाही, पोराला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तरी त्याला नापास करायचं नाही, कमी मार्कावाला साहेब होईल, जास्त मार्काचा फाईटला राहील, तो घरी राहील. आणि कधीमध्ये काय घडेल, कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल, देश कमी बुद्धिमान माणसाच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल, तेव्हा सुखाला किंमत येईल. हे तेव्हा येऊन तुला कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार, विद्वानावर बिड्या बोलायची पाळी येणार आणि हलकट्याला मार्केट येणार. हे कधी लिहिलंय ऐका महाराज. राजा परीक्षिती रस्त्याच्या कडेला जात असताना राजा परीक्षितीनं गाय नंतर पाहिली. राजा परीक्षिती त्या गायीच्या जवळ गेला, गायीच्या शेजारी बैल उभा होता आणि तो बैलाला 3 पाय तोडले होते, एका पायावर बैल उभा होता. राजा परीक्षिती त्या गायीला विचारतो, गायी तू कोण आहे? तिने सत्य, दया, तप आणि शौच नालायक वागणाऱ्यांनी धर्माचे 3 पाय तोडले, धर्म एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे. आणि कलीमध्ये 4 गोष्टी राहणार नाहीत. एक, सत्य कलीत चालणार नाही. दान धर्म पाप केलं तरच करतील लोक. आऊतकरी माणूस कधी ₹1,00,000 देणगी देऊ शकत नाही. आऊतकरी कधी देणार नाही. ज्याला गरिबा लुटली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो. आऊत हाकणारा नाही देऊ शकत. ज्याच्या मागून पडून माती घुसली तो काय तो नाही. ज्यांना माती लोकांची खाली तो किती देऊ शकतो. मग कलीतून 4 गोष्टी निघून जातील. एक, सत्य, संपलं सत्य. एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बहिणीचा आईचा मुलगा, बहिणीचा मुले 2 बहिणी, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. बहिणीचा बाप गेलाय दोघांचा. आई बहीण रडते. भावानं जमीन विकली, बहिणीनं दावा लावला. कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या 3ऱ्या हिश्श्यातले पैसे वाटून घेतले. त्या दिवशी जगातले नाते संपले. कुणी कुणाला ओळायचं नाही, कुणी कुणाला ओळायचं नाही. संपला कार्यक्रम. का? नातं पैशात गेलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. फक्त पैसा, सत्ता आणि मला माना. आणि कलीमध्ये काय होईल? सत्य निघून जाईल, दान निघून जाईल, सदाचार निघून जाईल. आणि सत्य पळालं का पाप घरात येईल. पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येतील. का घरातच पाळ. पण टाकायचं काय? शेवटी आपणच आपला गला सट धरून ठेवायचा. जेव्हा लागेल तेव्हा वापरायचा. त्याला तो आला पाहिजे ना. जर वरूनच नाही तर खाली पुढे येईल. कान फार बदललाय महाराज. याला उत्तर आहे हरिपाठातलं प्रमाणे पहा. आठवत आहे का तुम्हाला? नामासे विनमुख तो नर. काय सुंदर उत्तर आहे. आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसं आहेत महाराज, आत्ता कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता बोलत नाही. खोटं बोलाल तर काल्याच्या आत मराल. बेवढे ध्यानात ठेवा. सांगा मला काय, सांगा मला ऐकू दे. काय सांगा मला तिने काय पाप केलंय? 3 रंगाचे लुगडे दिसली, रात्रीचं काढून सकाळी गरम केलं, चप्पल तुटली, फडक्यानं बांधली. चूक केली का आईनं? चूक केली का आईनं आयुष्यात? स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडणारी आईनं कधी विचार केलाय मुलाचा? मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. काय चूक केली आईनं? चूक. रात्रीची भाजी सकाळी गरम करणारी आई, सणाला खायला काही नव्हतं म्हणून आई आयुष्या पुढे उभी राहिली. बरं, आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या दरात टपटपा खाली गेला. आईनं आयुष्या पुढे पाहिलं, कान पुढे गेला. आईनं कानातलं काढलं. रात्री 8:30 वाजता आईनं सोनाराच्या काचेवर कानातलं मोडलं. महाराज, काय चूक केली आईनं? चूक काय चूक केली आईनं? एक ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले, आईनं जागल्यावर धुवायला काढले. आईच्या डोळ्याच्या पाण्याने पोराचे कपडे ओले झाले. रडली आई. तुम्हाला बोलायचं नाही आईशी तर बोलू नका. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते महाराज. आणि आईच्या गालावर खडखड खड्डा पडतो. आणि आई पाहते, मुलगा नाही ना बोलत. आई म्हणते, नाही का बोला ना, सुखीचा आहे ना, याला आई म्हणतात. अरे स्वप्न सुद्धा वाईट बोलली नाही. स्वप्न. आणि म्हणे माणसं म्हणले सुशिक्षित मरण पावलाय. आई जसं रडते आणि बिचारीच्या मुलाची बायपास सर्जरी करायची. 5-10 रुपये मदत करणं आपलं काम आहे. आज एवढा मोठं देवळालीकरांनी सप्ताह केला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 2 शेतकरी आले आणि ते म्हणले, बाबा तुमचा मंडप व्हायचा आहे, जेवण काल्याचं आहे, आमच्या गरीबाची 2-3 लग्न काल्याच्या कीर्तनात काढून द्या. आपण त्यांना मदत करणं आपलं काम आहे. काम आहे. पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहे, कुत्र्याला, काहींचे
गाडीत हिंडतात. हे वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रम त्याला म्हातारा ते त्याला विचारलं का हवेत बदल म्हणते आवला. काय करायचं काय 500 एकर जमीन आणि एकच पोरगी पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाच्या पेपरला गेली मग काही इतिहासच घेऊन येते का बापाला नागरिक शास्त्र दाखवते का? काय उपयोग काय त्याचा मोरा काय उपयोग आहे का? 90 किलो वजन 1.5 एकर बाजरी आणि मांडघाटवाणी कंस दाणेच नाही. काय उपयोग त्याचा? गावाला प्यायला पाणी नाही म्हणून शिष्टमंडळ गेलं. मंत्र्यांना सांगितलं पाणी द्यावं. त्यांनी विचार करायचा ना वरूनच पडेल नाही. ते म्हणजे पाणी काय मागता? धरण द्या. दिलं धरण मंजूर. कार्यकर्त्यांनी मंडपिंड ठोकला. 6 बोकडे कापले, 3 पोत्याच्या भाकरी, 1.5 गोण्याचे कांदे. कार्यकर्त्यांना नुसता जुलाब. काही झाला संगमनेरी झटका वापरला. गुलाब मसाला चड्ड्या सोडायची आत बसायची. काही नाही तर संडास उघडे ठेवले. पळत जायचे पळत यायचे. आणि मग धरणाच्या उद्घाटनाला मंत्री आला. मंत्र्याचं भाषण झालं गावात. विकास आला गावात विकास. कोणाला विकास आला गावात विकास. पाणीच पाणी होणार. हरित क्रांती होणार. वाजवा टाळ्या शिजवा नाळ्या. अंडा आम्हाला रस्ता तुम्हाला. 6 वर्ष त्या तलावात पाणीच नाही आलं. मग आता माऊलीच्या ववे ऐका. गोष्ट नाही माऊलीच्या ववे. मोराच्या पिसळ्यावरचा डोळा, प्रेताला केलेला मेकअप, प्रेताला केलेला मेकअप, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं, शिडीच्या गळ्याला लोंबलेलं सड, गाईच्या काशीतलं गोशीड, गाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारं एरंड, दाणे नसणारी बाजरी, पाणी नसलेलं धरण आणि संस्कार नसणारं घराणं सारखंच माझी भक्ती भीन जळो जियाचे जियादे. 12 वर्षे पुरावे वाव्या पावल्या. एमएबी मे काय कोणी खात नाही. 5 लाख डीएड शिल्लक आहेत सध्या. 5 लाख 6.5 लाख एमएबी शिल्लक आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. यादीत धरायचं नाही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना. असं काय नाही. एकदा सीझनला बाहेर काढतात. गणपती बुडवाय नवरदेव करवाय. आता हे लग्न न झालेली पोर आहेत ना. आमचं माफ काढा. पण 5 वर्षांचा काळ इंदुरीकरचा येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता आमचं बोलणं पडणार नाही. तुम्हाला किडा आहे पंजीर ना. मी मरेल तरी तुम्हाला आपली आठवणी ध्यानात ठेवा. आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलण्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. मला तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही म्हणणार. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल हे कधी ध्यानात ठेवा. आणि मी वाईट बोलण्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम तरी ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे. तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही नक्की आमचे आहात ऐकलंच पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही हे ध्यानात ठेवा. मग ह्या वर्षाच्या एवढ्या मोठ्या पारायणाच्या सप्त्यात एक वाक्य सांगतो. संयोजक कार्यकर्ते तरुण मंडळी मुलं मुली नीट ऐका. आयुष्यामध्ये काहीच करू नका महाराज. जरा आपली माणसं मोठी करायला शिका. जरा आपली माणसं मोठी करायला शिका. वाजवणार आपलाय ना त्याला आपलं म्हणा. एक देवळातला मुलगा PSI झाला ना त्याचा सत्कार आपण करा. तो आपला मुलगा आहे. 50 रुपये खर्च होईल. एक मुलगी MPSC झाली आपली येते. काही झालं तर ती आपली. देवळालीची झाली ती एका तालुक्याची तहसीलदार झाली पण गाव देवळालीचं नाव घेऊन झाली. आपली माणसं मोठी करायला शिका. आणि आपल्या लोकांनी आयुष्यात एवढंच केलं महाराज. फक्त आपलंच वाटोळं केलं. दुसऱ्याचं बोखांडी घेतलं. आपल्या लोकांनी हेच केलं महाराज. हेच 97 तेच
गावातही तेच, सोसायटीतही तेच, कायम दुसऱ्याचं लोखंडी घ्यायचं. आपल्या पोराने टपरी टाकली ना त्याला आपलं गिराईक जाऊ द्या ना. आपल्या एखाद्या माणसाने गिरणी टाकली ना, आपली एक बाई गरीब पापड लोणची बनवते, आपण व्यवसाय करा ना. आपल्या लोकांनी आपल्याला सांभाळा ना. आपल्या लोकांनी दुसऱ्यांचा कवर केला. अरे एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही, एक गोष्ट फक्त ट्रक वळली आलंय महाराष्ट्र माझा आहे. काय तुमचं म्हणा कमल, तुम्ही चहा तुम्ही आसामचा पेता, तुमच्या घराला राखाल कोणी संध्याकाळी नेपाळ आमचे मेले का? आचारी राजस्थान, पूल बांधायला बिहार, घराला फरशी राजस्थान. आमचे वाढले का आखी का? आमचे फक्त सीझनलाच बाहेर काढायचे डीजे पुढं बजाव. आणि आमचं इतकं विसरूड फुटलं नाही क्वार्टर रुपयातही. इतकी आवडत आहे, आतली चड्डी नाही मोकळे हातून आणि क्वार्टर रुपयात फुल पेंड सगळा नाचलं, सगळ्यात चिकणी घुसली, टेम्पोवर बसलं, वर वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं नेलं. आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय गावाकडे सांगायचं मी दहाव्यात काय काय सांगायचं काय? तो कसा मेला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही, देवडीची ओवी कुठे? असेच मेले महाराज. एक वाक्य आपल्या लोकांना अजून एक सांगतो, एक आपली माणसं मोठी करा. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, पोरं एवढ्या मोठ्या गात्या पारायण सप्त्यात एक काम करा, जरा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. भीक मागा भीक, पण स्वाभिमानानं जगा. गाली का कुल्फी का पावी का पटारी का रद्दी का शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. 11ला शाळा आहे, 9 वाजेपर्यंत पेपर टाका. 10ला शाळा आहे, पाव विका, पण आपल्या पायावर उभे राहा. फक्त आईबापाची इज्जत जाणार नाही असं जगा, तर सप्त्याची सफलता. तर सत्य करण्यात मजा नाही. तर आम्ही लागलोय पैसे कमवायला, तुम्ही लागली आम्हाला द्यायला. नक्की सुधारायचं कोणी? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी विकायला. नक्की सुधारायचं कोणी? तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब. यंदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध कितबान झाले? 5वं पान. यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ. 250 नावं, त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान. शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुवाकूळ. शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं, पिंजरा गायब. पिंजऱ्यातला बोकड गायब, पिंजरा आहे. हातला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच, माणसानी काढेल. क्रिकेटमध्ये 3 धावांनी पराजय. देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. बस. आणि यांच्या शिवावर सामंतराय मंत्र संपला पेपर. द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला. मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय, जरा सावध व्हा आणि थोडं मागे चला. तुम्ही म्हणाल मागे म्हणजे आम्हाला पुढे नेता का? व्हा. तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे नेलं? मी तुम्हाला मागं पुढे नेऊन आणलं होतं. नियतीला 2 मुलं आहेत. कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे. इथं आपण आलो. चला आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संतांची गरज यालाच कळते. महाग कसा तयार झालाय नीट ऐका. आता पटकन ऐका. शून्य कर रे बोटानं. हे बरे शून्य कर, शून्य कर बोटानं. शून्य बोट बोल नका बाकीचे. शून्य कर रे बोटानं. शून्य कर रे बोटानं. शून्य. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. आता सावध बसा पोरांनो. बाकी बोल नका. 2च प्रश्न राहिले. सावध बसा. घाबरायचं पोरांना. हे बोलणार पोरांना, याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आली. बस. आणि आता शेवटचा प्रश्न. घाबरायचं. सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं. मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरांना, तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं.
तुमच्या सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. 16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारी दी. जिला